Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn chit chat activity from the poem The Twins written by Henry Sambrook Leigh. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin. Chit chat activity from the poem The Twins by Henry Sambrook Leigh. Chit chat activity number 1. Two babies born at the same time are called twins. ज्या वेळेला एखाद्या मातेच्या पोटी दोन बेबीज जन्माला येतात तेव्हा त्या दोन बेबीजला म्हटलं जातं ट्विन्स म्हणजे जुळे. गेस अँड शेअर हू आर ट्रिपलेट्स, क्वाड्रॅप्लेट्स आणि क्विंटिप्लेट्स. आता आपल्याला ट्रिपलेट्स म्हणजे काय, क्वाड्रॅप्लेट्स म्हणजे काय आणि क्विंटिप्लेट्स म्हणजे काय याबद्दल माहिती पाहिजे आहे. पहिल्यांदा पाहूया ट्रिपलेट्स. Triplets, 3 babies born at the same time to the same mother are called triplets. म्हणजे एखाद्या मातेच्या पोटी एकाच वेळेला ज्या वेळेला 3 बेबीज जन्म घेतात तेव्हा त्या तीनही बेबीजला म्हटलं जातं ट्रिपलेट्स. त्याचप्रमाणे आहे क्वाड्रॅप्लेट्स. 4 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर आर कॉल्ड क्वाड्रॅप्लेट्स. आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला 4 बेबीज ॲट ए टाईम जन्माला येतात तेव्हा त्या 4 बेबीजला म्हटलं जातं क्वाड्रॅप्लेट्स. आणि ते 4ही बेबी एकाच आईची असले पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला एखाद्या मातेच्या पोटी जर 4 मुलांनी 4 बेबीजनी जर जन्म घेतला असेल तर त्या 4 बेबीजला म्हटलं जातं क्वाड्रॅप्लेट्स. आणि शेवटचं आहे क्विंटिप्लेट्स. 5 babies born at the same time to the same mother are called quintuplets. म्हणजे एखाद्या मातेच्या पोटी जर एकाच वेळेला 5 मुलांनी जन्म घेतला असेल, 5 बेबीज जन्माला आले असतील तर त्या 5ही बेबीजला म्हटलं जातं क्विंटिप्लेट्स. चिटचॅट ॲक्टिव्हिटी नंबर 2. Imagine you had an identical twin brother or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. आता असं इमॅजिन करा की तुम्ही आयडेंटिकल ट्विन्स आहात, म्हणजे तुम्ही जुळे आहात आणि असे जुळे आहात की आयडेंटिकल म्हणजे दोघांचेही चेहरे एकसारखे आहे. तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या क्लासमेट्ससोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत, वडीलधाऱ्या मंडळींसोबत, तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही काय प्रँक्स कराल. प्रँक्स म्हणजे थट्टामस्करी किंवा तुम्ही कुठल्या खोड्या काढाल. तुम्ही आयडेंटिकल ट्विन्स आहात तर त्याचा तुम्ही कसा फायदा किंवा गैरफायदा घ्याल या संदर्भात इमॅजिन करा आणि काही माहिती सांगा. प्रँक्स विथ फ्रेंड्स. आता आपल्या मित्रांसोबत आपण कशी थट्टामस्करी करू किंवा काही खोड्या काढू. ट्राय टू टेक क्रेडिट फॉर द गुड डीड डन बाय माय ट्विन ब्रदर ऑर सिस्टर. म्हणजे आपल्या ट्विन्सने, मग तो भाऊ असो की बहीण, म्हणजे जे काही चांगलं काम आपल्या ट्विन्सने केलेले असेल तर ते त्यानं केलं नसून आपणच केलं असं आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि आपण आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे कोणालाही हे माहीत होणार नाही की नेमकं ते आपण केलं की आपल्या ट्विन्सने केलं, तर आपण त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. दुसरं आहे ब्लेमिंग ट्विन ब्रदर ऑर सिस्टर फॉर द रॉंग डन बाय मी. म्हणजे आपण आपल्या ट्विन ब्रदरला किंवा सिस्टरला ब्लेम करू शकतो. जी चूक आपण केलेली आहे किंवा जी एखादी वाईट गोष्ट केली ती आपल्याकडून झाली, परंतु ती आपल्याकडून झालीच नाही असंही आपण म्हणू शकतो आणि ती आपल्या ट्विन ब्रदरने केली असाही आरोप आपण त्याच्यावर लावू शकतो. त्यानंतर प्रँक्स ॲट होम. काही घरी पण आपण खोड्या करू शकतो. ब्लेमिंग ट्विन ब्रदर ऑर सिस्टर फॉर द डॅमेज डन बाय वन. जर आपल्याकडून काही घरी तुटफूट झालं, काही आपण डॅमेज केलं तर आपल्याला शिक्षा होऊ नये, आपले आईवडील आपल्याला आता आपल्यावर ओरडू नये म्हणून आपण प्रँक करू शकतो, खोडी करू शकतो की आपण आपल्या ट्विन ब्रदरला किंवा आपल्या ट्विन सिस्टरला आपण ब्लेम करू शकतो की हे डॅमेज तू केलं आहे, मी नाही. त्यानंतर टेकिंग एक्स्ट्रा शेअर ऑफ फूड ऑर स्वीट प्रिटेंडिंग ॲज इफ इट इज युअर फर्स्ट टाईम. आता आपल्या घरी समजा एखाद्या फूडचा किंवा एखाद्या स्वीटचा आपल्याला शेअर घ्यायचा आहे, तर 2 आयडेंटिकल ट्विन्स आहेत तर शेअर होतील 2. पण आपण काय करू शकतो, आपला शेअर घेतल्यानंतरसुद्धा आपण आपल्या आईवडिलांना प्रिटेंड करू शकतो की मी माझा शेअर घेतलाच नाही,
तो जो शेअर घेतला तो माझ्या भावाने घेतला, माझा शेअर बाकी आहे. तर अशाही प्रकारची प्रँक आपण घरी करू शकतो. आता पाहूया प्रँक्स ॲट स्कूल, शाळेमध्ये केल्या जाणाऱ्या थट्टा मस्कऱ्या किंवा काही खोड्या. पॉइंटिंग फिंगर टू माय ट्विन ब्रदर ऑर सिस्टर फॉर सम मिसचिफ डन बाय मी. जर एखादी माझ्याकडून मिसचिफ झालेली आहे, चूक झाली, खोडी झाली, मस्करी झाली आणि त्याची शिक्षा जर मला होत असेल तर मी माझ्या ट्विन ब्रदरकडे किंवा सिस्टरकडे बोट दाखवू शकतो की हे मी नाही केलं, हे त्याने केलं किंवा तिने केलं. दुसरं, चिटिंग अवर ट्विन ब्रदर ऑर सिस्टर मेकिंग हिम हर स्टँड ॲट सम प्लेस वेन सिच्युएशन इज टफ. आपल्यावर एखादी सिच्युएशन आलेली आहे, वाईट परिस्थिती आली आणि आपल्याला ती फेस करायची नाही, तर आपण त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो, पळ काढू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्या ट्विन ब्रदरला किंवा ट्विन सिस्टरला त्या ठिकाणी आपण उभं करू शकतो, कारण त्याला हे माहीत नसतं की नेमकी सिच्युएशन काय आहे. तर अशाही प्रकारची आपण खोडी करू शकतो. त्यानंतर, टीचर यूज टू स्कोल्ड अस फॉर द मिसचिफ डन बाय वन अनदर. आणि शाळेमध्ये ज्या वेळेला आयडेंटिकल ट्विन्स असतात आणि मिसचिफ जर आपण केली तर नेमकी मिसचिफ एखादी खोडी कोणं केली हे काही लक्षात येत नाही. त्यामुळे एकाने केलेल्या चुकीची शिक्षा ही दुसऱ्या आयडेंटिकल ट्विन्सला सुद्धा दिल्या जाऊ शकते. आणि अशा प्रकारच्या खोड्या किंवा थट्टा मस्कऱ्या ज्या वेळेला आयडेंटिकल ट्विन्स एकाच ठिकाणी काम करतात, एका शाळेमध्ये असतात किंवा कुटुंबामध्ये असतात, तर त्या ठिकाणी असे बरेचसे प्रसंग येतात ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रँक्स करता येतात, थट्टा आणि मस्करी केल्या जाऊ शकते. आता पाहूया कोलोकेशन. कोलोकेशन हे असे शब्द असतात किंवा इंग्रजीमध्ये असे काही शब्दांचे गट असतात किंवा असे काही शब्द असतात की ते शब्द एकमेकांच्या सोबत येतात, बरोबरीने येतात किंवा ते असे बरोबरीने वापरले जातात. असे शब्द नेहमी ग्रुपनेच वापरले जातात, एकमेकांच्या सोबतीनेच वापरले जातात आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं कोलोकेशन. फॉर एक्झाम्पल, कप अँड सॉसर, कप आणि बशी, निडल अँड थ्रेड, सुई आणि धागा, बर्ड्स अँड बीस्ट, पशु आणि पक्षी, टेक अ रिस्क, रिस्क घेणे, सिप टी, सिप कॉफी, हाईड अँड सीक. तर या प्रकारचे जे शब्द असतात जे एकमेकांच्या सोबत येतात, गटाने येतात, त्यांना म्हटलं जातं कोलोकेशन. तर आता आपल्याला काही शब्द दिलेले आहेत बॉक्समध्ये. अफॉर्ड, टाईम, डिफीट, क्लॉथ्स, ओनर्स, नेसेसरी, रोल, इंटरव्ह्यू, मॉर्निंग, कोल्ड. तर या शब्दांचा वापर करून आपल्याला आता कोलोकेशन तयार करायचे आहे. यासाठी आपल्याला प्रश्नांमध्ये एकूण 10 शब्द दिलेले आहेत आणि त्या 10 शब्दांच्या समोर या बॉक्समध्ये दाखवल्याप्रमाणे 10 शब्द या ठिकाणी दिलेले आहे. तर प्रश्नामधल्या 10 शब्दांच्या समोर आपल्याला या बॉक्समधून एक एक शब्द उचलून लावायचा आहे आणि एक गट तयार करायचा आहे, जेणेकरून तो गट हा कोलोकेशन होईल. म्हणजे जनरली असे 2 वर्ड्स की जे जनरली एकत्र वापरले जातात, त्यांना काहीतरी मिनिंग असते. तर अशा शब्दांचे आपल्याला गट तयार करायचे आहे, ग्रुप्स पाडायचे आहे, ज्यांना आपण म्हणतो कोलोकेशन. या ठिकाणी शब्द दिलेले आहे ॲब्सोल्युटली, कॅनॉट, फॉर्मल, जॉब, पास, ॲक्सेप्ट, अर्ली, कॅच, लीडिंग आणि जॉईंट. बघूया आता या शब्दांच्या समोर बॉक्समध्ये दिलेल्या शब्दांपैकी कोणते शब्द येतील ज्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल, ज्याला आपण म्हणू कोलोकेशन. ए, ॲब्सोल्युटली नेसेसरी, अत्यंत आवश्यक. बी, कॅनॉट अफोर्ड, परवडू शकत नाही असं. सी, फॉर्मल क्लॉथ्स, म्हणजे क्लॉथचे जे काही प्रकार असतात त्यामधला हा प्रकार असतो फॉर्मल क्लॉथ्स. डी, जॉब इंटरव्ह्यू, जॉबच्या संदर्भाने जॉब मिळवण्यासाठी घेतल्या गेलेला किंवा आपण जो देतो तो इंटरव्ह्यू. ई, पास टाईम, म्हणजे आपल्याकडे भरपूर टाईम असतो तर आपल्याला तो टाईम कशामध्ये पास करायला आवडतो, ती आपली आवड म्हणजे पास टाईम. एफ, ॲक्सेप्ट डिफीट, हार मानणे, स्वीकारणे. जी, अर्ली मॉर्निंग्स, हा एक शब्द आहे, अर्ली समोर जनरली मॉर्निंग्स येतं. एच, कॅच अ कोल्ड, म्हणजे आपल्याला सर्दीने ग्रासणे किंवा आपल्याला सर्दीने पकडणे, सर्दी होणे, खूप थंडी वाजणे. आय, लीडिंग रोल, महत्त्वाची भूमिका, महत्त्वाचा रोल. आणि शेवटचं जे, जॉईंट ओनर्स, जे काही ओनर्स आहे ते जॉईंट असणे म्हणजे संयुक्त मालक असणे, संयुक्त मालकी दाखवणे, जॉईंट ओनर्स.
तर अशा प्रकारे या ठिकाणी जे शब्द दिले होते त्याला आपण एक शब्द ॲड केला आणि त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनला. तर जनरली पहिल्या शब्दासमोर दुसरा शब्द येत असतो आणि अशा प्रकारच्या शब्दांना, अशा प्रकारच्या ग्रुपला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कोलोकेशन. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधला नेक्स्ट आणि शेवटचा पार्ट आहे एक्झॅगरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट. एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती किंवा ओव्हर स्टेटमेंट म्हणजे जेवढं आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक एखादं स्टेटमेंट देणे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक काहीतरी बोलणे. ऑफन कॉजेस ह्युमर. तर अशा एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंटमुळे ह्युमर तयार होतो, एक विनोद तयार होतो. फॉर एक्झाम्पल, सी इज थिन ॲज अ पेन. ती एवढी बारीक आहे की जणू काही ती टाचणी आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं असतं की ती टाचणीसारखी बारीक आहे, म्हणजे खूपच बारीक आहे. परंतु ज्या वेळेला आपण तिची तुलना एखाद्या टाचणीसोबत करतो त्या ठिकाणी एक्झॅगरेशन होतं किंवा ओव्हर स्टेटमेंट वाटतं आणि त्या ठिकाणी ह्युमर तयार होतो. दुसरं स्टेटमेंट आहे ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन. म्हणजे त्याचा जो ब्रेन आहे तो कसा आहे, पी साइज्ड, म्हणजे एखाद्या वाटाण्याच्या साईजचा, एखादा वाटाण्याचा जो दाणा असतो त्याच्या साईजचा त्याचा ब्रेन आहे, म्हणजे फारच कमी, फारच छोटा. आणि शेवटचा आहे माय शूज आर किलिंग मी. माझे शूज, माझे जोडे मला किलिंग करत आहेत, मला ठार मारत आहेत किंवा मला ते चावत आहेत, डसत आहेत, मला त्रास देत आहेत. तर अशा प्रकारचं एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट ज्या वेळेला प्रोजमध्ये दाखवलं जातं तेव्हा त्याला ओव्हर स्टेटमेंट किंवा एक्झॅगरेशन म्हटलं जातं. परंतु ज्या वेळेला अशा प्रकारचं एक्झॅगरेशन पोएट्रीच्या भाषेमध्ये आपल्याला दाखवलं जातं तेव्हा त्या भाषेला फिगर ऑफ स्पीच म्हटलं जातं आणि तो अलंकार किंवा तो फिगर ऑफ स्पीच असतो हायपरबोल. हायपरबोल म्हणजे काय, तर एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट. Complete the following examples of hyperbole using words from the bracket below. आपल्याला कंसामध्ये हॉर्स, लॉयन, डेथ, अँड, ओशियन, टर्न, सेकंड, हेल्प हे शब्द दिलेले आहे. तर या शब्दांचा वापर करून आपल्याला ABCDE हे 5 सेंटेन्सेस या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि हे सर्व सेंटेन्सेस आहेत हायपरबोलचे, ज्यामध्ये आपल्याला एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट केलेलं दिसेल. पहिलं स्टेटमेंट आहे सी वेप्ट, रिकामी जागा, ऑफ टीयर्स. तर या ठिकाणी येईल सी वेप्ट ओशियन ऑफ टीयर्स, म्हणजे ती रडली. किती रडली, म्हणजे जणू काही सागरांचा महासागरच तिने तिच्या डोळ्यातून खाली पाडला, म्हणजे ती एवढी रडली. बी द हंग्री मॅन एट अ, रिकामी जागा, ऑफ फूड, म्हणजे एखाद्या हंग्री माणसाने किती फूड खाल्लं, तर टन ऑफ फूड, म्हणजे एवढं फूड खाल्लं की टन ऑफ फूड, म्हणजे टनभर अन्न. सी ही रन्स फास्टर दॅन, तो एवढा धावतो की फास्टर दॅन, कोणापेक्षा फास्टर, फास्टर दॅन अ हॉर्स, एखाद्या घोड्याईपेक्षा फास्टर. डी ब्र, हा जो BRR आहे तो आहे थंडी वाजतो त्यावेळेला आपली जी मुवमेंट होते आपल्या बॉडीची किंवा आपण जे फिलिंग करतो तर त्या ठिकाणी त्या वेळेला आपल्या तोंडातून शब्द निघतो ब्र, म्हणजे आपल्याला खूप थंडी वाजत आहे त्या अर्थाने. डी आहे ब्र आय ॲम फ्रीझिंग टू, मी आता फ्रीझिंग होत आहे, मी गोठत आहे. टू डेथ, म्हणजे जणू काही माझा मृत्यू होईल एवढं मला थंडगार वाटत आहे. शेवटचं वाक्य आहे ई आय शॅल कम ओव्हर इन जस्ट, मी आता याला ओव्हरकम करेल, मी याच्यावर मात करेल. इन जस्ट सेकंड, एका सेकंदामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची वाक्य आपण प्रोजमध्ये किंवा पोएट्रीमध्येही पाहतो, ज्यामध्ये आपल्याला एक्झॅगरेशन दिसेल, अतिशयोक्ती दिसेल, एखादी छोटी गोष्ट फारच मोठी करून सांगितल्या जाते. तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला म्हटल्या जाते एक्झॅगरेटेड सेंटेन्सेस किंवा ओव्हर स्टेटमेंट, आणि याच गोष्टीला अलंकाराच्या भाषेमध्ये म्हटलं जातं हायपरबोल. हा अलंकार पोएट्रीमध्ये सुद्धा यूज केला जातो आणि ही अलंकारिक भाषा प्रोजमध्ये सुद्धा यूज केल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती चिटचॅट ॲक्टिव्हिटी फ्रॉम द पोयम द ट्विन्स रिटन बाय हेनरी सॅम्ब्रुक ले. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. Thank you very much for watching our educational channel Moral English Guru. Thank you.